आपले लेक्चर जवळपास 2 दिवस झाले सुरू झालेले आहेत आणि कॉम्प्युटरची बेसिक इन्फॉर्मेशन यापूर्वीच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर त्याबद्दल कुणाला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर आपण MPSC फुले या चॅनलवर ते व्हिडिओ सर्व अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला ते पाहायचे असतील परत तर त्याच्या लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्या ठिकाणाहून तुम्ही ते व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहू शकता. ओके. कोणत्याही प्रकारची क्वेरी, कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर समस्या वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या समोर जे दिलेले साऊंड आहेत तर ते अनम्यूट करून तुम्ही प्रश्न तुमचा विचारू शकता. तर बघा, कालपर्यंत जो आपण भाग घेतला होता त्याची वरची बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला घेतोय. थोडक्यामध्ये समरी मी तुमच्या समोर इंट्रोड्यूस करतोय. काल जर आपण पाहिलं तर कॉम्प्युटरची बेसिक इन्फॉर्मेशन ज्यामध्ये इनपुट, आउटपुट, स्टोरेज अँड प्रोसेसिंग, त्याचबरोबर डाटा, कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर सिस्टीम याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता परत एक वेळा काही वेळेमध्येच मी तुम्हाला या सर्व बाबीचं क्लिअरिफिकेशन देतो. उदाहरणार्थ मी असं म्हणेन की जर कॉम्प्युटर तर कॉम्प्युटर सिस्टीम ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला नेमकं कॉम्प्युटर सिस्टम म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय, कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजेच ज्याला आपण संगणक संच म्हणतो, ज्याला आपण सिस्टीम असं म्हणतो किंवा सिस्टीम युनिट या नावानं सुद्धा आपण त्याला ओळखतो. तर या बाबी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आपण त्याचे इतर घटक पाहतो, इतर घटकांमध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो, मग युजर आहे, इनपुट आहे, आउटपुट आहे, स्टोरेज आहे आणि प्रोसेसिंग आहे. सरळ सरळ साध्या व्याख्या आहेत. त्याच्या अगोदर सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मात्र सरांनी मला सूचना दिलेल्या आहेत की सर, विद्यार्थी नवीन आहेत, काही विद्यार्थी आज फर्स्ट जॉईन होत आहेत, तर त्यांना सुद्धा त्याचा ओहापोह व्हावा या अनुषंगाने तुम्ही परत एक वेळा हे क्लिअर करत चला. तर त्या अनुषंगाने मी तुमच्या समोर या बाबी सांगतोय. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, युजर, तुम्ही तुमच्याकडे नोटबुक मेंटेन करायची आहे. नोटबुकमध्ये या सर्व बाबी मेंटेन करायच्या आहेत. नोटबुकमध्ये मी ज्या वेळेला एखादी कन्सेप्ट सांगतो तर त्यावेळेला ती कन्सेप्ट लिहायची आहे आणि त्या कन्सेप्टची रिलेटेड जे काही तुमच्या बुद्धीला पटतं, मी सांगितलेलं जे काही तुम्हाला कळतं तर ते त्याच्यामध्ये नोंदवायचं आहे. ठीक आहे ना. मग आता युजर, युजर म्हणजे काय नेमकं, कॉम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीला युजर म्हणतात. क्लिअर आहे. कॉम्प्युटर ऑपरेट करतो त्याला युजर म्हणतात. जर मी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणालो तरी सुद्धा तो बरोबर आहे. युजर, कॉम्प्युटर ऑपरेटर एकच आहे. कॉम्प्युटर ऑपरेट करणारा पर्सन, व्यक्ती म्हणजे युजर होय. दुसरी कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहिलेली होती इनपुट. इनपुट म्हणजे काय, कॉम्प्युटरला ज्या आपण इन्स्ट्रक्शन्स देतो, ज्या सूचना देतो त्याला इनपुट असं म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत. कॉम्प्युटरला ज्या आपण सूचना देतो, जे इन्स्ट्रक्शन देतो त्याला इनपुट असं म्हणतात. क्लिअर. इनपुट हेडिंग टाकायची पुढच्या बाजूला. कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी, कॉम्प्युटरला सूचना देणे किंवा इन्स्ट्रक्शन देणे म्हणजे इनपुट होय. क्लिअर आहे का बघा. नंबर 3, तिसरी कन्सेप्ट आहे इनपुट डिव्हाइस. समजून घ्या, इनपुट आणि इनपुट डिव्हाइस मध्ये फरक आहे. इनपुट म्हणजे कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देणे आणि इनपुट डिव्हाइस म्हणजे उपकरण किंवा वस्तू. कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी युजर जे डिव्हाइस वापरतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणायचं. कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी युजर जे डिव्हाइस वापरतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणायचं. आता मी तुम्हाला बोलण्यासाठी हा माईक वापरतोय, हा माईक इनपुट डिव्हाइस आहे. मी माऊस वापरतोय, हा माऊस जो आहे तो इनपुट डिव्हाइस आहे. हा माऊस जो आहे तो इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड थ्रू मी टायपिंग करतोय, कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. क्लिअर आहे. उदाहरणं लिहून त्याच्यामध्ये टाकली. कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठी युजर कडून जे डिव्हाइस वापरले जातात त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणायचं. क्लिअर आहे. चला पुढच्या बाजूला पुढची कन्सेप्ट पाहिलेली आहे. स्टोअर करता येतो त्या प्रत्येक भागाला स्टोरेज डिव्हाइस असं म्हणतात. कसलीही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता. कसलीही प्रकारची अडचण असेल तर मध्येच व्हिडिओ पॉज होतोय, स्टॉप होतोय, लगेच मला सांगायचे. आवाज येतोय, डिस्कनेक्ट होतोय, वेग वाढतोय, मला त्या त्या ठिकाणी तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार आहात. ओके. मी तुमच्या इन्स्ट्रक्शन नुसार काम करणार आहे. ओके. मग आता काय म्हणालो, तुम्ही कन्सेप्ट काय नोंदवली, पहिली युजर, दुसरी इनपुट, तिसरी इनपुट डिव्हाइस. आता चौथी स्टोरेज. स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय, कॉम्प्युटरच्या ज्या भागामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो त्याला काय म्हणायचं, स्टोरेज डिव्हाइस. बस संपला. मग कोणते स्टोरेज डिव्हाइस जे कॉम्प्युटरच्या भागामध्ये डेटा स्टोअर करू शकतो, पेन ड्राईव्ह आहे, सीडी आहे, डीव्हीडी आहे, फ्लॉपी आहे, HDD म्हणजे हार्ड डिस्क आहे. त्यानंतर दुसरं आणखीन कोणतं, जर तुम्ही त्याच्यामध्ये रॅम म्हणजे डाटा स्टोअर होणाऱ्या
आणि रॉम हे त्याचे स्टोरेज डिव्हाइस म्हणून आपण 7-8 उदाहरणं पाहू शकतो. तुम्ही स्टोरेज डिव्हाइस लिहिलं आणि त्याच्या पुढे रॅम, हार्ड डिस्क, सीडी, डीव्हीडी, याचबरोबर दुसरं आणखीन काय असेल तर FDD म्हणजेच फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. तर ही त्याची उदाहरणं लिहू शकता. पेन ड्राईव्ह सुद्धा लिहू शकता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण पाहिलं आउटपुट. आता आउटपुट नेमकं काय आहे? तर आउटपुट म्हणजे आता मी तुम्हाला बोलतोय आणि तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. इनपुट डिव्हाइस थ्रू बोलतोय आणि आउटपुट डिव्हाइस थ्रू तुम्हाला दिसतंय आणि ऐकायला येते. साऊंड थ्रू ऐकायला येतं ना, मग ते काय झाले तर साऊंड म्हणजे आउटपुट डिव्हाइस आहे. डिस्प्लेवर मी तुम्हाला दिसतोय ना, मी इथं बसतोय, तुम्हाला तिथं दिसतोय. मी या ठिकाणी बसतोय आणि तिथं तुम्हाला दिसतोय. कसं? हाऊ कॅन पॉसिबल? हे कसं काय शक्य झालेलं आहे? तर यासाठी मी माईक वापरलेला आहे, इनपुट डिव्हाइस, आणि ऑडिओ साठी तुम्ही काय वापरले तिथं हेडफोन किंवा कॉम्प्युटरचा स्पीकर वापरलेला आहे. यापेक्षा आणखी वेगळी कन्सेप्ट काय? तर तुम्ही डिस्प्लेवर व्यवस्थितरित्या स्क्रीन पाहता. डिस्प्ले काय आहे? एक प्रकारचा आउटपुट डिव्हाइस. इंजिनियर्स कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या. कॉम्प्युटर जे डिस्प्ले युजरला करतो त्या डिव्हाइसला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. डिस्प्ले, ऑडिओ, साऊंड, त्याचबरोबर तुमच्याकडं हार्ड कॉपीच्या स्वरूपात येणारं प्रिंटर, हे काय आहेत? सगळे आउटपुट डिव्हाइसची उदाहरणं आहेत. चला पुढे जाऊया. पुढची जी कन्सेप्ट पाहिली होती ती प्रोसेसिंग डिव्हाइस. प्रोसेसिंग डिव्हाइस कशाला म्हणायचे किंवा प्रोसेसिंग म्हणजे काय? आपण कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो म्हणजे सूचना देतो, त्यावर कॉम्प्युटर प्रक्रिया करतो, मीन्स प्रोसेस करतो. मी कॉम्प्युटरला सांगितलं की बाबा रे 2+3 इज इक्वल टू, म्हणजे कॉम्प्युटरला मी अशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की 2+3 म्हणजे 2+3 बरोबर किती ते मला सांग. सूचना दिली ना कॉम्प्युटरला. मग कॉम्प्युटरने मला काय केलं? 5 दाखवलं. 5 दाखवलं. कशा थ्रू दाखवलं? मॉनिटर थ्रू. मॉनिटर काय? आउटपुट डिव्हाइस आहे. जर ते प्रिंट आउटच्या स्वरूपात मला काढायचं असेल तर कॉम्प्युटर काय, सॉरी आपला प्रिंटर काय? आउटपुट डिव्हाइस आहे. पण या बाबीवर प्रक्रिया करण्यासाठी, दिलेल्या सूचनांवर प्रक्रिया करण्यासाठी त्यानं कोणत्या डिव्हाइसचा वापर केला? तर ते झाले प्रोसेसिंग डिव्हाइस. त्यानं प्रक्रिया करणं म्हणजे प्रोसेस, आणि ज्या डिव्हाइस मार्फत करतो त्याला प्रोसेसिंग डिव्हाइस म्हणतात. मग कोणते आहेत प्रोसेसिंग डिव्हाइस? प्रोसेसर, ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात, तो काय आहे? प्रोसेसिंग डिव्हाइस आहे. त्यानंतर दुसरा प्रोसेसिंग डिव्हाइस कोणता आहे? तर तुमचा मदरबोर्ड. कॉम्प्युटरच्या आतमध्ये जे आपण कनेक्शन सगळे देतो, हेडफोनचं कनेक्शन जोडतो, चार्जरची पिन लावतो, मोबाईलमध्ये ज्या भागाला जोडतो ना, तर तो मोबाईलमध्ये मदरबोर्ड असतो. कॉम्प्युटरमध्ये माऊस लावतो, कीबोर्ड लावतो, साऊंडच्या पिनला लावतो, पेन ड्राईव्ह लावतो, नेट सेटर लावतो, चार्जर लावतो किंवा पॉवर कॉर्ड लावतो. हे सगळं कुठं जोडलं जातं? तर त्याच्या मदरबोर्डला जातं. मदरबोर्ड हा कॉम्प्युटरचा प्रोसेसिंग डिव्हाइस आहे. त्याचबरोबर तुम्ही एक सीडी घेता, डीव्हीडी रायटर मध्ये टाकता, त्याच्यामधला डाटा तुम्हाला किंवा मूवीज तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. हे कोणतं डिव्हाइस आहे? तर मदरबोर्ड, प्रोसेसर, त्यानंतर तुमचा ऑप्टिकल ड्राईव्ह, ज्याला आपण डीव्हीडी रायटर किंवा सीडी रोम म्हणतो, हे सगळे प्रोसेसिंग डिव्हाइसची उदाहरणं आहेत. ओके. आता त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आपण पाहिली होती मित्रांनो, डाटा. डाटा म्हणजे काय? तर डाटा म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन. आता डाटा म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली इन्फॉर्मेशन. परत इथं इन्फॉर्मेशन एक वेगळ्या प्रकारचा शब्द आपल्याला इन्क्लूड करावा लागतो. कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली बाब, माहिती किंवा इन्फॉर्मेशन म्हणजे डाटा. आता थोडं क्लिअर करतो आणखी. कॉम्प्युटरमध्ये जे काही म्हणून तुम्ही ठेवता त्याला डाटा असं म्हणतात. उदाहरणार्थ मी काय केलं की नोट्स कॉम्प्युटरमध्ये ठेवल्या, पीडीएफ स्वरूपामध्ये, वर्डच्या स्वरूपामध्ये किंवा आणखीन इतर फॉर्मॅटमध्ये नोट्स मी कॉम्प्युटरमध्ये ठेवल्या, डाटा आहे माझा. मी ऑडिओ लेक्चर्स कॉम्प्युटरमध्ये ठेवले, डाटा आहे माझा. कॉम्प्युटरमध्ये मी MP3 सॉन्ग ठेवले, डाटा आहे माझा तो. कॉम्प्युटरमध्ये मी फोटो, डिझाईन, ग्राफ, वॉलपेपर किंवा मॅप ठेवले, तो माझा डाटा आहे. या व्यतिरिक्त आणखीन व्हिडिओ, ऑडिओ, इमेजेस, वॉलपेपर्स किंवा सॉफ्टवेअर्स, या बाबी ज्या कॉम्प्युटरमध्ये आपण ठेवतो, या सगळ्यांना एक कन्सेप्ट वापरली जाते. काय? तर डाटा. आता जसं आपण असं म्हणूया की कार्यक्रमाला कोण आले होते? कार्यक्रमाला भरपूर लोक आले होते. आता त्याच्यात मामा आले होते, मामी आली होती, आई आली होते, बाबा आले होते किंवा आणखीन इतर आत्या आले होते, परत त्यांचे मामा, परत आणखीन कोण, परत आणखीन कोण, सर्व नातेवाईक आहेत ना.
पण एकच शब्द वापरला आपण. कार्यक्रमाला काय, भरपूर लोक आले होते. बरोबर आहे. जसं लोक मध्ये सगळेच इन्क्लूड आहे, तसं डाटा मध्ये सगळाच कॉम्प्युटरच्या आतमध्ये स्टोअर होणारा पार्ट इन्क्लूड आहे. कदाचित हे उदाहरण या ठिकाणी व्यवस्थितरित्या सूट होत नसेल, परंतु मला जे तुम्हाला सांगायचे ते लक्षात ठेवा. कॉम्प्युटरच्या आतमध्ये जो भाग आपण सेव्ह करून ठेवतो त्या प्रत्येक भागाला आपण डाटा असं म्हणतो. ओके, तर इथपर्यंतचा भाग आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे. याशिवाय आपण पाहिलेला आहे इंटरनल डिव्हाइस पेरिफेरल्स, तर त्या बाबीविषयी सुद्धा माहिती करून घेऊया. चला मग पुढच्या बाबीकडे जाऊया. आपण पाहिलं होतं हार्डवेअर. आता हार्डवेअर म्हणजे काय, कॉम्प्युटरच्या ज्या भागाला स्पर्श करता येतो त्याला हार्डवेअर असं म्हणतात. आता थोडं आणखीन क्लिअर बोलायचं झालं तर माऊस आहे, स्पर्श करता येतो आणि ऑपरेटही करता येतो ना, या व्यतिरिक्त जोडताही येतो. जोडता येणे म्हणजेच त्याला असेंबल्ड असं म्हणतात. असेंबल्ड एक. दुसरं काय असेल तर ऑपरेट करता येणारा, ऑपरेशनल. तिसरं आणखीन काय असेल, या व्यतिरिक्त स्पर्श करता येणारा, याला स्पर्श करता येतो. झूम ऍप्लिकेशनला स्पर्श करता येतो का, व्हॉट्सअपला स्पर्श करता येतो का. आता तुम्ही म्हणाल सर टच स्क्रीन आपण स्पर्शच करतो ना, नाही, तो त्याला प्रत्यक्षात स्पर्श नसतो, तो टच स्क्रीनला स्पर्श असतो आणि टच स्क्रीन थ्रू इन्स्ट्रक्शन त्याला जात असते. टच स्क्रीन सुद्धा इनपुट डिव्हाइसचं उदाहरण आहे. मग काय मला म्हणायचंय, ज्या भागाला कॉम्प्युटरच्या स्पर्श करता येतो, त्याची जोडणी करता येते, त्याचा वापर करता येतो, त्याला काय म्हणू आपण, असेंबल करता येतं. असेंबल म्हणजे जोडणीचं उदाहरण आहे एक, तर त्याला आपण हार्डवेअर असं म्हणू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही लोक अब्सेंट असतील त्यामुळे थोडंसं मी आता हे वेगात घेतोय, परंतु व्हिडिओच्या स्वरूपात हा परत डाटा तुमच्याकडे प्रोव्हाइड केला जाणार आहे, त्यामधून तुम्ही हे व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. आणि नवीन विद्यार्थी आहेत म्हणून मी परत आणखीन रिपीट करतोय, याचा अर्थ परत परत रिपीट करण्यामध्येच आपले लेक्चर वाया जायला नको आहेत. म्हणून रोजचे लेक्चर अटेंड करा. लेक्चर अटेंड करत असताना सांगितलेले प्रोटोकॉल फॉलो करा. सोबत नोटबुक ठेवा, नोटबुक सोबत पेन ठेवा आपला, ज्या पेनचा वापर करून तुम्ही काय करणार आहात, मी सांगितलेली कन्सेप्ट जी तुम्हाला कळालेली असेल तर ती नोटबुक मध्ये मेन्शन करणार आहात. नाही कळालेली सुद्धा मेन्शन करा आणि मला तुम्ही क्वेश्चन विचारा. ठीक आहे ना. चला तर मग पुढच्या बाबीकडे जाऊया आपण. ठीक आहे, कोणाला अडचण असेल तर तुम्ही चॅटिंग बॉक्स मध्ये बोलू शकता किंवा समोर सुद्धा तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, चला पुढच्या कन्सेप्ट कडे आपण जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे तर ती आहे सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं, झूम काय सॉफ्टवेअर आहे, व्हॉट्सअप काय सॉफ्टवेअर आहे, फेसबुक काय सॉफ्टवेअर आहे, याचबरोबर फोटोशॉप, पेज मेकर, MS ऑफिस हे काय सॉफ्टवेअरची उदाहरण आहे. बघा काही लोकांना हे शब्द नवीन वाटत असतील, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. ऑफिसमध्ये कामासाठी वापरलं जाणारं MS ऑफिस असतं. फोटोग्राफर जो वापरतो त्याला फोटोशॉप म्हणतात. बरोबर आहे की नाही. या व्यतिरिक्त आणखीन दुसरं काय, आपण झूम तर सगळेच वापरतो, व्हॉट्सअप मॅनेजर तर सगळेच वापरतो, ही एक प्रकारची सॉफ्टवेअर आहेत. मग सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये फरक काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फरक काय दोघांमध्ये, सॉफ्टवेअरला स्पर्श करता येत नाही, मात्र त्याचं ऑपरेट करून काम सोपं करता येतं. माऊसला स्पर्श करता येतो, माऊसला जोडता येतं. मग सॉफ्टवेअरला काय करता येतं, माऊसला जोडावं लागतं, त्याला कन्सेप्ट वापरली जाते असेंब्लिंग करणं, आणि सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये टाकावं लागतं, म्हणून त्याला कन्सेप्ट वापरली जाते इन्स्टॉलेशन. सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन असतं आणि हार्डवेअरची असेंब्लिंग असते, म्हणजे जोडणी असते. जे शब्द वाटतात ते रनिंग नोट्स मध्ये, अक्षर किती छान येतं खराब येतं याचा विचार करायचा नाही. खूप छान पद्धतीचं अक्षर यावं अशी आपली अजिबात धारणा नाही. आपण जे काही लिहितो ते कळावं. जे मी लिहितोय ते कळालं नसेल तर असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. ठीक आहे, चला पुढच्या बाबीकडे जाऊया मग आपण. मग आता सॉफ्टवेअर कळालं, हार्डवेअर कळालं. मग आता पुढं दुसरी एक कन्सेप्ट या ठिकाणी येते, ती म्हणजे कोणती, तर इंटरनल डिव्हाइस आणि एक्सटर्नल डिव्हाइस. आता इंटरनल म्हणजे समजा मी असं म्हणालो, इंटरनल पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी, मानवी शरीराच्या आतले पार्ट कोणते, तर आता हृदय हे शरीराच्या आतमध्ये, पण हात शरीराच्या बाहेर आहे. हृदय दाखवता येतं का, नाही दाखवता येत. हात दाखवता येतो की नाही, बरोबर आहे ना. एक्सटर्नल पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी आणि इंटरनल पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. तसं इथं प्रश्न म्हणजे इथं पॉइंट दिलेला आहे की कॉम्प्युटरच्या आतमधले पार्ट त्याला काय म्हणायचं, इंटरनल पार्ट. आता मोबाईल मध्ये तुमच्या मेमरी कार्ड आतमध्ये असते की नाही,
सिम कार्ड बसवण्याचा ट्रे आतमध्ये असतो की नाही, मदरबोर्ड आतमध्ये असतो, कॅमेरा आतमध्ये असतो. म्हणून हे सगळे पार्ट कसे इंटरनल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर. आता तुम्ही म्हणाल सर मोबाईलचे सांगायलात कॉम्प्युटर सोबत को रिलेशन लावायला, तर मोबाईल सुद्धा कॉम्प्युटरचंच उदाहरण आहे. मोबाईल सुद्धा कॉम्प्युटरचंच उदाहरण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. चार्ल्स बॅबेजनी सांगितलेलं आहे, ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला स्पर्श करता येतो आणि त्याचा वापर करून आपण आपले काम सोपे करू शकतो, त्याचबरोबर दिलेल्या सूचना ऍक्सेप्ट करून त्यावर प्रोसेस करून त्या कळतील अशा भाषेमध्ये जो पार्ट देतो त्याला कॉम्प्युटर असे म्हणतात. बघा, जास्त विखुरलेली व्याख्या आहे, वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये व्याख्या सांगितलेली आहे. आता सोप्या भाषेमध्ये सांगू, ऐका व्यवस्थितरित्या. ज्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे जे पॉवरवर चालतं, पण पॉवर डीसी लागतो, इलेक्ट्रिकल नाही चालणार. मग जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पॉवर दिल्याच्या नंतर किंवा जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दिलेल्या सूचनांवर प्रक्रिया करून त्याचं माहितीमध्ये रूपांतर करतं आणि समजतील अशा भाषेमध्ये आपल्याला प्रदान करतं, त्याला काय म्हणायचं? कॉम्प्युटर असं म्हणायचं. कोणी सांगितलं हे? चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज कोण आहे? फादर ऑफ कॉम्प्युटर, म्हणजेच कॉम्प्युटरचा जनक, कॉम्प्युटरचे पितामह, किंवा आपल्या भाषेमध्ये फादर ऑफ कॉम्प्युटर, पप्पा, कॉम्प्युटरचे पप्पा. ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये जी मी मध्ये एखादी कन्सेप्ट सांगतोय तर ते तुम्हाला कळावी म्हणून बोलतोय, त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये आपण, ठीक आहे, बोलत असताना. नाहीतर शिंदे सर कोणती लँग्वेज वापरायले म्हणजे असं वाटायला तुम्हाला नको. चला पुढच्या बाजूकडे जाऊया आपण. मग आता मी ज्या कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या, इनपुट, कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी ज्या डिव्हाइसचा वापर केला जातो त्याला इनपुट डिव्हाइस असं म्हणतात, आणि कॉम्प्युटरला सूचना देणे म्हणजे इनपुट होय. प्रोसेसिंग, कॉम्प्युटरला दिलेल्या सूचनांवर कॉम्प्युटर प्रक्रिया करतो, त्याला प्रोसेसिंग असं म्हणतात. आता परत दुसरी व्याख्या प्रोसेसिंग डिव्हाइसची, कॉम्प्युटरला दिलेल्या सूचनांवर तो डिव्हाइस मार्फत प्रक्रिया करतो, त्याला काय म्हणायचं? तर प्रोसेसिंग डिव्हाइस. त्यानंतर आउटपुट, प्रक्रिया केलेली माहिती कॉम्प्युटर ज्या डिव्हाइस मार्फत दाखवतो त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणायचं. इन्स्ट्रक्शनवर प्रक्रिया करून माहितीमध्ये रूपांतर करणे म्हणजे आउटपुट होय. इन्स्ट्रक्शनवर प्रक्रिया करून माहितीमध्ये रूपांतर करणे म्हणजे आउटपुट होय. दोन्ही डिव्हाइस आणि आउटपुट. पुढं स्टोरेज. स्टोरेज कशाला म्हणायचं? कॉम्प्युटरच्या ज्या भागामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो त्याला स्टोरेज डिव्हाइस बनायचं, आणि कॉम्प्युटरच्या आतमध्ये डाटा लोड करणं याला स्टोअर करणं असं म्हणतात. दोन्ही मधला फरक, ज्या भागात डेटा स्टोअर होतो त्याला स्टोरेज डिव्हाइस, पेन ड्राईव्ह स्टोरेज डिव्हाइस, सीडी स्टोरेज डिव्हाइस, बरोबर आहे ना? पण स्टोरेज म्हणजे काय? डाटा स्टोअर करण्याची प्रक्रिया, बस. चला पुढच्या बाजूला आपण पाहिलं डेटा. कॉम्प्युटरमध्ये जे जे आपण काही सेव्ह करून ठेवतो त्याला आपण डाटा म्हणतो. इमेज आहे, डेटा आहे, वॉलपेपर आहे, ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, आणखीन इतर बाबी. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण पाहिली डेटाच्या नंतर, युजर. कॉम्प्युटर ऑपरेट करणारा व्यक्ती हा युजर असतो, त्याला ऑपरेटर या नावानं सुद्धा ओळखलं जातं. पुढची कन्सेप्ट आपण पाहिली हार्डवेअर. कॉम्प्युटरच्या ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो, जोडणी करू शकतो, त्याचबरोबर त्याचा वापर करून आपण आपलं काम करू शकतो, त्या प्रत्येक भागाला आपण हार्डवेअर असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं माऊस आहे, कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटरला आतमध्ये असणारा मदरबोर्ड आहे, एसएमपीएस आहे, किंवा रॅम आहे, हार्ड डिस्क आहे. तर हे सर्व डिव्हाइस. त्यानंतर पुढच्या बाजूला आपण पाहिलं सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? कॉम्प्युटरच्या ज्या भागाला स्पर्श न करता आपण आपलं काम करू शकतो त्या भागाला आपण काय म्हणू शकतो? सॉफ्टवेअर असं म्हणू शकतो. मग सॉफ्टवेअरचे आपण पाहिलं की कॉम्प्युटर स्टार्ट करणारे एक सॉफ्टवेअर असतं, त्याला ऑपरेटिंग सिस्टीम आपण म्हणतो. दुसरं आपण पाहिलं की कॉम्प्युटर युजर ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला त्याच्या कामात मदत करतं. तिसरं सॉफ्टवेअर आपण पाहिलं की कॉम्प्युटर करत असताना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मधला दुवा म्हणून एक सॉफ्टवेअर काम करतं, त्याला आपण काय म्हणतो? ड्रायव्हर्स किंवा फर्मवेअर नावानं ओळखलं जातं. हे सॉफ्टवेअरचे 3 प्रकार त्या सॉफ्टवेअरच्या टॉपिक मध्ये मी एक्सप्लेन करतोय. आता फक्त बेसिक इन्फॉर्मेशन इंट्रोडक्शन आहे, तर ऐका, आणि जर कुठली शंका असेल तर तुम्ही मला व्यवस्थितरित्या विचारू शकता. ओके, नेक्स्ट वन. त्यानंतर पुढची कन्सेप्ट पाहूया. पहा, मला म्हणजे
गादेकर सर, गादेकर सर आहेत का लेक्चर मध्ये? हॅलो सर, गादेकर सर, लेक्चरच्या टाइम बद्दल मला तुम्ही इंटिमेशन देताल गादेकर सर? ओके, मेसेज करून. ठीक आहे, चला पुढच्या बाजूला जाऊया आपण. आता याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे तर ती इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय? तर कॉम्प्युटरच्या आतील पार्ट, त्याला आपण इंटरनल पार्ट्स किंवा इंटरनल डिव्हाइस असं म्हणतो. आणि एक्सटर्नल म्हणजे कॉम्प्युटरच्या बाहेरचे. आतमध्ये काय असतं? रॅम असतं, प्रोसेसर असतो, हार्ड डिस्क असते, मदरबोर्ड असतो, एस असतो, बायोस सेल असतो. तर हे आतमध्ये असणारे पार्ट आहेत, याला इंटरनल पार्ट ऑफ कॉम्प्युटर असं म्हणतात. त्याचबरोबर एक्सटर्नल पार्ट ऑफ कॉम्प्युटर किंवा त्यांनाच दुसरं एक नाव आहे पेरिफिअरल्स. पेरिफिअरल्स म्हणजे काय? कॉम्प्युटरच्या बाहेरून जोडले जाणारे पार्ट. पहा, कन्सेप्ट थोड्या नवीन आहेत पण सगळं आपल्या शेजारीच आहे. आता आपण म्हणतो ना कॉलेजमध्ये एक्सटर्नल आले, एक्सटर्नल म्हणजे बाहेरून आलेली व्यक्ती. इंटरनल एक्झाम म्हणजे आतमध्ये, बरोबर आहे ना? इंटरनल एक्झामिनर आतमध्येच, पण एक्झामिनर म्हणून येणारा व्यक्ती कॉलेज मधलाच असतो तो, बरोबर आहे की नाही? तसं कॉम्प्युटरच्या आतमधले पार्ट म्हणजे इंटरनल आणि बाहेरचे म्हणजे एक्सटर्नल. आता एक्सटर्नल पार्टला एक दुसरे नाव आहे पेरिफिअरल्स. आपल्याला वाटतं की हे काही खूप वेगळीच कन्सेप्ट आहे, काही नाही. पेरिफिअरल ही बेसिक कन्सेप्ट आहे. एक्सटर्नल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर मीन्स पेरिफिअरल्स. आता पेरिफिअरल्स कोणते असतात मला सांगा? स्कॅनर आतमध्ये लावता येतं का? नाही. हेडफोन आतमध्ये जोडता येतो का? नाही. माईक आतमध्ये जोडता येतो का? नाही. प्रिंटर, हेडफोन, पेन ड्राईव्ह हे कुठं जोडले? बाहेर जोडले. मग हे काय झाले? सगळे एक्सटर्नल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर, म्हणजे ज्यांना पेरिफिअरल्स असं म्हणतात. लिहायचंय पेरिफिअरल्स, कॉम्प्युटरच्या बाहेरून जोडले जाणारे पार्ट. ब्रॅकेटमध्ये काय किंवा त्याला अंडरलाईन करून खालच्या बाजूला त्याला काय म्हणतात दुसरं नाव? तर एक्सटर्नल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर. मग कोणकोणते नावं लिहून टाकायचे? प्रिंटर, दुसरं बाहेरच्या बाजूने जोडलं जाणार स्कॅनर, तिसरं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, ही नावं पटापट लिहून टाकायची आहेत. किंवा पेन ड्राईव्ह, नेट सेटर, हेडफोन, माईक, ही नावं लिहिली. इंटरनल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर मग कोणते आहेत? आतल्या बाजूनं रॅम, प्रोसेसर, मदरबोर्ड, त्यानंतर बायोसेल, हार्ड डिस्क. या व्यतिरिक्त आणखीन कोणता आहे जो तुम्हाला आठवतो? सांगा बरं. एस. तर ही जी आहेत कॉम्प्युटरची इंटरनल पार्ट आहे. चला पुढच्या भागाकडे जाऊया. याविषयी कुणाला अडचण असेल तर विचारू शकता. इतका कालचा जो आहे इथपर्यंतचा भाग आपण कन्क्लूड केलेला आहे, क्लिअर केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून सगर, स्वाती, पूजा, परत मोरे, आणखीन काय, उबाळे, चला पटापट पटापट सांगा. अक्षता, ऋषिकेश, परमेश्वर. चला नाव फक्त इथं काय हे घेत नाहीत नाव, तुम्ही पटापट पटापट मला रिप्लाय द्यायचा आहे. सांगायचे की सर म्हणजे काय नेमकं तुम्हाला ऐकायला आलंय नाही, या सर्व बाबी एक्सप्लेन करायच्यात मला. सांगा पटकन. कळले व्यवस्थित? या सर ते पेरिफेरल रिपीट करा की. पेरिफेरलचं सांगा. कोण बोलतोय? हा सुशांत का? हो सर. ओके ओके ठीक आहे. नेक्स्ट वन. कुणाचा आणखीन डाऊट असेल तर सांगा. कुणाचा डाऊट असेल तर सांगा. ठीक आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं लेक्चर ऐकताच नाही तुम्ही, फक्त सुरू करायचं आणि पाठीमाग रिलॅक्स आपलं झोपी जायचं, असा काही प्रकार नसावा. बरोबर आहे ना? मध्ये मध्ये कनेक्ट व्हा, डिस्कनेक्ट व्हा, म्हणजे सॉरी कनेक्ट व्हा आणि बोलत चला, डिस्कनेक्ट नका हो. ठीक आहे ना? चला तर मग पुढच्या याच्याकडे जाऊया. म्हणजे आता मला वाटतं सुशांतनी एक डाऊट विचारलेला आहे की सर पेरिफिअरल्स बद्दल माहिती सांगा. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेरिफिअरल्स म्हणजे, पेरिफिअरल्स या शब्दाचा अर्थ आहे कॉम्प्युटरला बाहेरच्या बाजूने जे पार्ट जोडले जातात ते. त्याला आपण एक्सटर्नल पार्ट्स या नावाने सुद्धा ओळखतो. पर्यायी शब्द दुसरा काय? एक्सटर्नल पार्ट्स. मग कॉम्प्युटरला बाहेरच्या बाजूने पेन ड्राईव्ह कुठं जोडतो? USB बोर्डला बाहेरच्या बाजूने. एक्सटर्नल पार्ट झाला तो, बरोबर आहे ना? मग उदाहरणं कोणती? पेन ड्राईव्ह आहे. आता हेडफोन जोडला, कुठून जोडतो? बाहेरच्या बाजूने जोडतो. नेट सेटर लावलं, बाहेरच्या बाजूने लावलं. किंवा माईक कनेक्ट केलं, बाहेरच्या बाजूने कनेक्ट केलं.
स्कॅनर कनेक्ट करतोय, कीबोर्ड कनेक्ट करतोय, माऊस कनेक्ट करतोय, किंवा आणखीन इतर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची डिव्हाइस हे कुठून जोडली जातात? बाहेरच्या बाजूनं. मग या सर्वांना काय म्हटलं जातं? एक्सटर्नल पेरिफेरल्स ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरला बाहेरच्या बाजूने जोडली जाणारी पार्ट्स. ओके, शंका कसली असेल ना मित्रांनो तर बिनधास्त विचारा. डाऊट कसलाही असेल ना तर मनामध्ये ठेवू नका, आपण त्या सर्व बाबी क्लिअर करणार आहोत. ओके, चला. सुशांत, तुझा डाऊट क्लिअर झाला का बाळा? बघ, शंका हो असेल तर सर, विचार परत. हो सर, क्लिअर झाला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन, कुणाचा डाऊट असेल तर विचारू शकता. आहे कुणाचा डाऊट? जाऊ दुसऱ्या पुढच्या टॉपिक कडे मी. परमेश्वर, काय डाऊट आहे का काही? नाही सर. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक दुसरी विनंती आहे की जे विद्यार्थी लेक्चर अटेंड करत नाहीत किंवा जे म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना लेक्चर अटेंड करणं शक्य होत नाही, तर तशा विद्यार्थ्यांना आपल्या सोबत घेत चला. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जर त्यांना माहितीच नसेल तर त्यांना फोन करून, मेसेज करून, जशा कशा पद्धतीनं तुम्ही सांगा की लेक्चर आपले सुरू झालेले आहेत. बरोबर आहे ना? मध्यंतरी खूप मोठा गॅप पडलेला आहे. ओके, परंतु आता आपल्याला प्रॉपर वेनी लेक्चर कंडक्ट करायचे आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या खूप छान पद्धतीने यश संपादन करायचं आहे. ओके, चला आजच्या पुढच्या टॉपिक कडे जाऊया. तर आज आपण पाहतोय जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. जनरेशन ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय? लगेच लिहून टाकायचं. मराठीमध्ये लिहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुमच्यापर्यंत ती कन्सेप्ट प्रॉपर वेनी कळावी इतकाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. मग मी काय सांगतोय? जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. जनरेशन ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या पिढ्या. जनरेशन या शब्दाचा अर्थ पिढ्या आहे आणि कॉम्प्युटर या शब्दाचा अर्थ कॉम्प्युटर म्हणजे संगणक आहे. कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या पिढ्या मग कोणत्या? तर 5 जनरेशन आहेत कॉम्प्युटरचे एकूण. 5 जनरेशन ऑफ कॉम्प्युटर. फर्स्ट वन फर्स्ट जनरेशन, सेकंड वन सेकंड जनरेशन, थर्ड वन थर्ड जनरेशन, फोर्थ वन फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ वन फिफ्थ जनरेशन. या 5, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, पाचवी पिढी. एकूण पिढ्या किती आहेत? 5 पिढ्या आहेत. आता या पिढ्या किंवा हे जनरेशन कॉम्प्युटरच्या का पाडण्याची गरज पडली ना, आपल्याला का अभ्यासायच्या? तर कॉम्प्युटरमध्ये बदल कसे होत गेले या बाबीची इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरची माहिती घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावी म्हणून हा टॉपिक आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे. मित्रांनो, आता जनरेशन कोणत्या आहेत? तर 5 जनरेशन आहेत. मग फर्स्ट जनरेशन याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, फर्स्ट जनरेशनचा जर तुम्ही कालखंड पाहिला तर हा कालखंड खूप जुना आहे. 1940 आणि 1940 पासून 1956 पर्यंत ही पहिली जी जनरेशन होती ती चालली. आता MSCITच्या पुस्तकामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे. बरोबर आहे. मग 50 ते 60 अशी जनरेशन दिलेली आहे. आणि हे जे पुस्तक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. पहा माझ्याकडं, मी ज्याच्यातून बोलतोय तुम्हाला, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर स्किल इंडिया अंतर्गत आपण ज्या कोर्ससाठी आहोत तर ते प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत चालणारा हा कोर्स आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्ससाठी आहोत. आणि त्या कोर्समध्ये जे बुक प्रोव्हाइड केलेलं आहे तर या बुक मध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1940 ते 1956 ही संगणकाची पहिली पिढी. लिहायचं नोटबुक मध्ये पहिली पिढी, फर्स्ट जनरेशन ऑफ कॉम्प्युटर लिहिलं ब्रॅकेटमध्ये, संगणकाची पहिली पिढी. पुढच्या बाजूला कालखंड किती? परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी जनरेशन ऑफ कॉम्प्युटर, ड्युरेशन ऑफ फर्स्ट जनरेशन, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला हे क्लिअर असायला पाहिजे की कॉम्प्युटरची पहिली जनरेशन कालखंड 1940 ते 1956, 1942 1956 हा त्याचा कालखंड आहे. क्लिअर आहे? चला, मग आता या कालखंडामध्ये मी विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत ही स्वतंत्र झालेला नव्हता आणि कॉम्प्युटरचा आविष्कार विकास होण्यासाठी सुरुवात झालेली होती. मग तसं पाहता आपण जर पाहिलं, याचा जर व्यवस्थितरित्या विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते आणि ती म्हणजे कोणती? तर ज्या वेळेला आपण हे सर्व पाहतो तर त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्या काळामध्ये टेलिव्हिजनचा सुद्धा प्रॉपर वेनी आविष्कार झालेला नव्हता. त्याचबरोबर आपण कम्युनिकेशन करण्यासाठी सुद्धा ते गोल फिरवायचे फोन वापरत होतो आणि त्या काळामध्ये संगणकाची डेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झालेली होती.
संगणक बनवण्यासाठी किंवा संगणकामध्ये माहिती तंत्रज्ञान वगैरे बसवण्यासाठी ज्याचा वापर केला जात असे, तर त्या काळामध्ये फक्त एकच लॉजिक होतं संगणकाच्या वापराचं, कॅल्क्युलेशन्स करणं, नंबर ऑफ कॅल्क्युलेशन. खूप मोठी गणितीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संगणकाचा वापर केला जायचा. त्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असं म्हटलं जायचं. आणि मग त्याच्यासाठी नवीन प्रकारचा संगणक डेव्हलप करायचा तर कसा, मग कुठं बसवायचा, तर ट्यूब लावल्या, मोठ्या व्हॅक्यूम ट्यूब आपल्या घरामध्ये असतात ना ट्यूब, ज्याला आपण नळ्या किंवा कांड्या म्हणतो किंवा इलेक्ट्रिसिटी ट्यूब म्हणतो किंवा लाईट ट्यूब म्हणतो. तर तशा ज्या ट्यूब होत्या, तर या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या तशा प्रकारच्या ट्यूब वापरल्या जायच्या. मात्र त्या जुन्या काळातल्या ट्यूब होत्या, आताच्या सारख्या नव्हत्या एलईडीच्या वगैरे. त्याच्यामधून खूप सारी उष्णता निर्माण व्हायची. कधी कधी आपल्याकडं कार्यक्रम वगैरे असला एखादा प्रोग्राम वगैरे, तर त्यावेळेला आपण तो फोकस लावतो पहा, एलईडी फोकस नव्हे, तो फोकस ज्याच्यामध्ये ट्यूब असते. आणि तो फोकस जर जवळ गेला तिथं, फोकस कार्यक्रम वगैरे संपल्याच्या नंतर त्याच्याकडे जवळपास अशी एक दोन ग्रॅम तरी किंवा त्यापेक्षा जास्त 50 ग्रॅमच्या जवळपास त्याच्या जवळ ते वेगवेगळ्या प्रकारचे हवेमध्ये उडणारे कीटक तिथं मरून पडलेले असतात. का बरं? रिझन काय? ड्यू टू द हीट मुळे ते सगळे मरून पडलेले असतात. मग हीट क्रिएट करणाऱ्या त्या ट्यूब होत्या. तशा प्रकारच्या ट्यूब, अशा मोठ्या आकाराच्या ट्यूब वापरलेल्या असायच्या कॉम्प्युटरमध्ये. आणि त्या ट्यूब वेगवेगळ्या अशा जोडलेल्या असायच्या सर्किटला. आणि त्या ट्यूब एकाच वेळी सुरू केल्या जायच्या, त्याच्यामुळं खूप त्याला पॉवर लागायची. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की त्या ट्यूब पॉवर जास्त, हीट जास्त क्रिएट करायच्या, म्हणून डिस्टन्स मेंटेन करून त्या ट्यूब जोडल्या जायच्या. आता फक्त ऐका, हे ऐकायचंय फक्त. 2 मिनिटामध्ये याचं कन्क्लुजन करत असताना तुम्हाला क्लिअर करतो, हे कळावं म्हणून सांगतोय की संगणकाची बेसिक कन्सेप्ट फर्स्ट जनरेशन मधून क्रिएट होते, म्हणून मी तुम्हाला या सर्व बाबी एक्सप्लेन करतोय. मग ट्यूब वापरल्या, हीट होती, दूर अंतरावर ठेवल्या, हीट तरीही कंट्रोल होत नव्हती. मग कूलर लावले, मग एसी लावली. का बरं? तर ती हीट कंट्रोल करण्यासाठी. आणि मोठ्या हॉलमध्ये ते बसवलेले असायचे, सभागृहासारखे मोठमोठे हॉल, आणि त्याच्यामध्ये ते कॉम्प्युटर बसवलेले असायचे. म्हणून मोठ्या इमारतीसारखे, सभागृहासारखे सुरुवातीच्या पहिले फर्स्ट जनरेशनचे कॉम्प्युटर असायचे. बरोबर आहे की नाही? आणि सुरू करत असताना स्पीड तर एकदम कमी, पॉवर कन्झम्पशन तर खूप जास्त लागायचे, इलेक्ट्रिसिटी खूप खर्च व्हायची, हीट जास्त क्रिएट करायचे. वापरल्यात मध्ये व्हॅक्यूम ट्यूब, इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा वापर, स्पीड कमी आहे, आणि इमारती किंवा घराच्या आकाराचे मोठ्या मोठ्या कॉम्प्युटर असायचे. आणि याच्यामध्ये जी लँग्वेज वापरली होती ती बेसिक मशीन लँग्वेज वापरलेली होती. बस झाला, फर्स्ट जनरेशनचा कॉम्प्युटर इथं संपला. मग परीक्षेत प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, तर फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरची वैशिष्ट्य. मग आता पहिल्या फर्स्ट जनरेशनच्या कॉम्प्युटरची जर आपण वैशिष्ट्य पाहिली, तर आपल्याला काय दिसू शकतात फर्स्ट जनरेशनच्या कॉम्प्युटरची? तर याच्यामध्ये पहा, फर्स्ट जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या. इथं प्रश्न विचारला जातो व्हॅक्यूम ट्यूबवर, कोणत्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरली? नंबर 2, कोणते कॉम्प्युटर जास्त मोठ्या आकाराचे होते? नंबर 3, कोणते कॉम्प्युटर सर्वात महाग होते? नंबर 4, सर्वात जास्त हीट करणारे कॉम्प्युटर कोणते? मशीन लँग्वेजचा वापर कोणत्या संगणकामध्ये केला? तर हे बेसिक प्रश्न याच्यावर विचारले जातात. क्लिअर आहे सर्वांना? माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी कनेक्ट नाहीत त्या विद्यार्थ्यांना सांगा, आपले लेक्चर प्रॉपर वेनी तुम्हाला मिळतील. एमपीएससी फुले या चॅनलवर लेक्चर, आजचं लेक्चर उद्या तुम्हाला अपलोड होऊन जाईल. ओके, तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया करून आपले जे मित्र प्रेझेंट नाहीत तर त्यांना उपस्थित करा. सोबत नोटबुक वापरा आणि पेन ठेवा. सांगितलेले पॉइंट लिहून घ्या. डाऊट असेल तर विचारा. तर आजच्या लेक्चरमध्ये याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.